गोलंदाजी, पहिला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगला परफॉर्मन्स, पहिलाच मॅच मध्ये तब्बल यस गेम ऑन. पहिल्या मॅच मध्ये त्याने 43 धावा ठोकल्या होत्या. यस मॅच ऑन, खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला बॉल, पहिलाच बॉल, डावे स्टिक सोडून चेंडू हात आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. अवांतर धावे सोबत अकाउंट ओपन होतोय टीम खोनीचा. मात्र हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. खरं तर दक्षक शिंगोले त्या ठिकाणी बचावलाय, कारण अगदी लेग स्टिकच्या लगत हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. चांगला बॉल, चांगली सुरुवात त्या ठिकाणी नक्कीच म्हणावी लागेल. जरी व्हाईट बॉल असला तरी देखील मात्र या वेळेस चांगला बॉल, अतिशय सुरेख चेंडू. वारंवार फिंगर रोल करताना दिसून येत आहे अक्षय, कारण मागच्या मॅच मध्ये देखील त्याने टीम दापोडे समोर बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू फेकले होते. सातत्याने बॉलला बाहेर काढण्याची कला अक्षयकडे आहे. फक्त आणि फक्त 3 धावांचं ते षटक फेकलं होतं. अर्थातच व्हेरिएशन, विविधता पाहायला मिळेल तुम्हाला या मॅच मध्ये अक्षयच्या माध्यमातून. पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल, पायावर बॉल आदळला होता. पंच सहमत नाहीये त्या ठिकाणी. यस विकेट हॅड्रिक आणि सोबतच षटकार हॅड्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. अर्थातच गोलंदाज आणि फलंदाज दोघांनी बेनिफिट आहे. सन्माननीय विजय गुलबी, एजी स्पोर्ट निंबावली 40+ चे अगदी उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस टॉप एज लागलाय. यष्टीरक्षक झेल खाली, प्रवास संपला या ठिकाणी. फलंदाज दक्षक शिंगोलेला परतावा लागेल. पहिली विकेट, मोठी विकेट. दक्षक बॅक टू द डगआउट. कारण आज संपूर्ण दिवसभरात दक्षक शिंगोले एका वेगळ्या लय मध्ये दिसून आला होता. चांगला परफॉर्मन्स प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिला होता. परंतु या महत्त्वाच्या मॅच मध्ये फारसं काही करू शकला नाहीये. एकही धाव न बनवता मात्र त्या ठिकाणी 3 बॉलचा सामना करत असताना परतावं लागलं दक्षकला. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज प्रमोद शिंगे. षटकातील पुढचा बॉल, गोरसई विलेज कडनं अक्षय पाटील. या वेळेस बॅट आधीच फिरवली होती, मात्र बॉल अगदी उशिराने येतोय. पुन्हा एकदा फिंगर रोल केल्या होत्या. बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय अक्षय पाटीलच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एकच धाव फलकावर आहे, जी धाव वाईटच्या स्वरूपात आली होती. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. हवं तसं संपर्क नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेला. पराग वतारी त्या ठिकाणी आहे. सिंगल. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. अगदी गोलंदाजी त्याच टप्प्यावर होत आहे ज्या ठिकाणावरनं मोठे फटके खेळणं खूप कठीण जात आहे फलंदाजांसाठी. खास करून दक्षक शिंगोलेला पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. अतिशय चांगली गोलंदाजी अक्षय पाटील. या वेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. सन्मान दिलाय चेंडूला. मानवंदना चेंडूसाठी आपण पाहतोय. धाव नाहीये. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावफलकावर आहेत 2 धावा. मागच्या मॅच मध्ये 3 धावांचं षटक, तर या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांचं षटक आपण पाहतोय अक्षय पाटीलच्या माध्यमातून. वाडा बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फेकलं गेलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी पेश केलंय गोलंदाज अक्षय पाटीलने.
षटक क्रमांक 2 अर्थातच पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सूरज पाटील. दुसरं षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम खारबाव मध्ये हर्ष. फलंदाज बाद प्रमोद. दमदार सुरुवात या ठिकाणी पाहतो या षटकाची देखील. मागच्या मॅचचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये देखील सूरज पाटीलच्या षटकाची सुरुवात विकेट सोबत झाली होती. तर या मॅच मध्ये देखील प्रमोद शिंगेला बाद केलं त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर. आणि आता मात्र नवीन फलंदाज राज शिंगोले हा देखील एक महत्त्वाचा खेळाडू. राजला देखील एक चांगली साथ द्यावी लागेल त्या ठिकाणी योगेशची. दोघांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीमला, यात काही शंका नाहीये. दुसरं षटक चालू असताना फक्त आणि फक्त 2च धावा धावफलकावर आहेत. सूरज पुन्हा एकदा. या वेळेस देखील अतिशय सुरेख चेंडू. बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. मोठ्या फटक्यासाठी प्रयास जरूर झाला होता परंतु संपर्क पाहायला मिळाला नाहीये. या वेळेस बॉल अगदी उंचच उंच क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत. चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. हे कदाचित टीम खारबावला महाग देखील पडू शकते कारण राज शिंगोलेकडे भरपूर मोठी क्षमता आहे. खास करून मोठ्या फटक्यांपासून त्याची ओळख आहे आणि आता मात्र त्याचा झेल ड्रॉप झालाय. अर्थातच संधी आहे. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल द स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग. बॉल निघून गेलाय डीप कव्हर सीमा रेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. बघा लॉंगलेग सीमारेषे बाहेर जी ऍक्टिवा आहे व्हाईट कलरची, यस अवेटर आहे. शालेची पोरं आहेत त्या ठिकाणी. मिरर जी आहे ती खाली करा. थँक्यू. या वेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. लेंथ देखील कमी केली होती. चांगला बॉल त्या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. निर्धावची सांगता षटकार आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. अतिशय चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. वेलकम नितीन केने. वाईट बॉल सोबत धावफलक पुढे सरकले. डबल 1. 11 धावा धावफलकावर. या वेळेस देखील फोर्स केलाय. अजून एक चांगला फटका. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. साठी जीवनदान आणि त्यानंतर मात्र 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून. 1 षटकार 1 चौकार. धावफलक 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. दोन महत्त्वाच्या विकेट्स जरूर टीम खारबावला मिळाल्या आहेत
परंतु यानंतर 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्येचा वेग वाढवणं अति महत्त्वाचं आहे टीम खोनीसाठी. तर त्या उलट टीम खारबावच्या बाजूने येणारी 2 षटकं जी आहेत ती या प्रकारची फेकली गेली तर मात्र धावफलक जे आहे ते कमी पाहायला मिळेल. परंतु राज शिंगोले आणि योगेश शिंगोले जोपर्यंत खेळपट्टीवर असतील तोपर्यंत मात्र भरपूर अशा अपेक्षा टीमच्या पाठीराख्यांना देखील असतील, यात काही शंका नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत म्हात्रे येतोय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. टीमचे कॅप्टन आहेत, यास जबाबदारी स्वीकारली आहे षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. आणि या जबाबदारीने गोलंदाजी करतील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मागच्या मॅचमध्ये तर फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेट काढली होती. परंतु या मॅचमध्ये समोरचे फलंदाज आहेत ते वेगळे आहेत. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी अनिकेत म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरून वळतोय. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता, संपर्क हवत असं नाहीये. डीप मधून सूरज बॉल पर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव, एकपेक्षा आधी एक काही एक नाही. एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फारसं फरक पडणार नाहीये टीम खारबावर, कारण या ठिकाणावरनं 13 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलकावर फक्त आणि फक्त 16 आहेत. धावांचा वेग वाढवण्यासाठी बिग हिट मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट तुम्हाला सोडावे लागतील. या बले समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. हा फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट मोहर उमटली 6 धावांची. षटकार. लॉंग ऑफच्या वरून बॉलला उडवलं होतं 6 धावांसाठी. राज शिंगोलेच्या बॅटमधून निघणारा दुसरा ब्लास्ट. षटकार. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलाय त्याच्या बॅटमधून. 18 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. नक्कीच आवश्यकता देखील आहे टीम खोनीसाठी. धावा येण्यासाठी राजचं खेळपट्टीवर राहणं महत्त्वाचं आहे. तर त्या उलट राज शिंगोलेची विकेट अति महत्त्वाची टीम खारबावसाठी. या बलेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉलला पुढे ठेवलं होतं, पूर्णपणे ब्लॉक केलं होतं त्या ठिकाणी राजला. बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला बॉल अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून. या बले जोरदार अपील. यस इज गॉन. महत्वाची विकेट. फलंदाज राज शिंगोले पायचीत. फलंदाज बाद. फलंदाज राज शिंगोले आणि त्यानंतर मात्र पंच संजय पाटील सरांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. आज पंचांची देखील प्रशंसा होईल या ठिकाणावरनं. डिसिजन जे आहेत ते भरपूर योग्य पाहायला मिळाले. संजय पाटील सर मॅन फ्रॉम कारिवली, विश्वास पाटील सर मॅन फ्रॉम सावंदे आणि त्यानंतर कमल सरांना देखील आपण पाहिला. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबतच धावफलक पुढे सरकले. 23 ते 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अति महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी, कारण या ठिकाणावरनं जिंकलात तर मात्र एक बक्षीस जे आहे ते तुम्हाला नक्की मिळेल, परंतु हारला तर शांत जावं लागेल. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. सूरज जज करतोय त्या ठिकाणी. मात्र एक साधा सरळ सोपा झेल ड्रॉप झालाय सूरज पाटीलच्या माध्यमातून. ज्या प्रकारे सूरजच्या गोलंदाजीवर एक झेल आपण ड्रॉप होताना पाहिला होता, त्याच प्रकारे सूरजने देखील झेल ड्रॉप केला त्या ठिकाणी. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. चांगलं जज केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी बॉलला हातातून निसटला होता.
या षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त 90 धावा आल्या. जे षटक मागच्या मॅचमध्ये फेकलं होतं त्याच प्रकारचं षटक 9 धावा 1 विकेट. आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. धावा धावफलकर आपण पाहतोय 24 धावा. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर नेहल पाटील येतोय. मागच्या मॅचमध्ये नेहल पाटीलने देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं. त्या ठिकाणी देखील शेवटचं षटक फेकत असताना 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु 2 महत्त्वाच्या विकेट त्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. तर आता मात्र शेवटचं अंतिम षटक नेहल पाटीलवरती जबाबदारी. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकलं जाईल. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल वेगाने फेकला होता. वेगाने बीट देखील केलंय फलंदाज योगेश शिंगोलेला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली सुरुवात या षटकाची आपण पाहतोय. निर्धाव चेंडू फेकलाय नेहल पाटील. पुन्हा एकदा या बलेस मात्र फुलटॉस आहे. बॅटची मोठी गाडा, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार. नो बॉलचा इशारा देखील आलाय. 1+4 5 धावा. यस, तिसऱ्या पंचांची मागणी. DRS चा वापर या ठिकाणी केला गेलाय फिल्डिंग साइडने. हाईट फॅक्टर जे आहे ते नक्कीच या ठिकाणी तपासलं जाईल. यस, इट्स अ नो बॉल. यस, हा भीमर चेंडू होता आणि सोबतच आयोजकांचं म्हणणं आहे की हा बॉल जो आहे 4 धावा दिल्या जातील त्या ठिकाणी टीम खोनीसाठी. 1+4 5 धावा. पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट आहे. फ्री हिट बॉलची मेजवानी योगेश शिंगोलेसाठी. पाहूया किती धावा वसूल होतील या ठिकाणी. मात्र मोफतच्या 5 धावा जरूर मिळाल्या त्या ठिकाणी टीम खोनीला. फ्री हिट बॉल नेहल पाटील. फ्री हिट बॉल फुलटॉस आहे ऑन साइडला. गोलीच्या वेगाने बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावा चौकार. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. या वेळेस बॅटिंग साइडने DRS ची मागणी झाली आहे. एस के एंटरटेनमेंट टेक्निकल टीमला आज मात्र
भरपूर बिझी ठेवलं गेलंय. इट्स अ फेअर बॉल. 4 धावा जरूर मिळाल्या त्या ठिकाणी. नक्कीच आपल्या टीमला आवरत असताना योगेश शिंगोले सांगतो त्या ठिकाणावर ना, समंदर में उतरे तो किनारा भी आएगा और वक्त का क्या है, वक्त आज तुम्हारा है तो कल हमारा भी आएगा. चांगली फलंदाजी. 2 मोठे फटके योगेश शिंगोलेच्या बॅटमधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये अडवला गेलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तालमेलची कमतरता. परिणाम स्वरूप परतावा लागेल योगेशला. मोठी विकेट. फलंदाज बाद. यस रनआउटची विकेट आणि त्या दरम्यान व्यासपीठावर आपण पाहतोय द हिटमॅन ऑफ निंबावले चॉकलेट बॉय हितेश गुलबेचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम हितेश. माफ करा जितेश. यस जितेश हिटमॅन म्हणून त्याला ओळखलं जात आहे. येणाऱ्या काळात ती फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. वळूया मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज हर्ष पाटील मैदानाच्या आतमध्ये. या बॉलेस टॉप एज लागलाय. हवं तसं संपर्क नाहीये मात्र लक फॅक्टर हर्षच्या बाजूने आपण पाहतोय. बॉल पाहता पाहता निघून गेलाय सीमा पार. 4 धावा चौकार. चार धावा हर्ष पाटीलला. सोबतच टीम खोनीच्या खात्यामध्ये. या बलेस फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जेलपर्यंत पोहोचलाय देखील. लेकिन नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी हर्ष काय करतोय त्या ठिकाणी. रनआउटची विकेट नक्कीच पंचांनी दिली आहे त्या ठिकाणी. हर्षला परतावा लागेल. 40 धावा धावफलकावर असताना मात्र हर्षची महत्वाची विकेट. मागच्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र मिस टाइम फटका. कॅच ड्रॉप झाली. सोबतच रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. अर्थातच हर्ष बाद झालाय. नवीन फलंदाज शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दर्शन जाधव. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील हे खूप महत्त्वाचं आहे. कारण किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे मात्र या बॉल नंतर आपल्याला समजेल. आतापर्यंत इनफ टोटल नाही आहे. कारण टीम खारबावचा विचार केला तर भरपूर खोलवर फलंदाजी त्यांच्यामध्ये आहे. पराग बतारी, प्रणय पाटील, अक्षय पाटील, मोनिश तरे भरपूर चांगले फलंदाज. सूरज पाटील 5 बॉलवर आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल टाकत असताना मात्र गोलंदाज आपला स्टेप मध्ये चुकी करतोय. डेड बॉल. षटकातील शेवटचा बॉल. या बॉलेस देखील फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेल खाली. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. शेवटच्या बॉलवर देखील विकेट. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आपण पाहतोय 10.00 च्या सरासरीने 4 नॉट 40 धावा धावफलकावर. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय.
सेमीफायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी जय हनुमान कोणी टीमने टीम खारबावसाठी साई स्पोर्ट खारबाव टीमला आपण इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. आज संपूर्ण दिवसभरात या दोन टीमने भरपूर इम्प्रेस केलंय, परंतु शेवटच्या मॅचच्या माध्यमातून सेमीफायनल मॅच मध्ये कोणता संघ धडकेल हे आपल्याला पाहावं लागेल. आज जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाने उद्या ठीक 3 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे, कारण उद्याच्या शेड्यूलमधून नक्कीच सेमीफायनल मॅचसाठी उद्या पोचायचं आहे की परवा हे मात्र तुम्हाला आम्ही या मॅच नंतर सांगणार आहोतच. आयोजन कमिटी डिसिजन घेईल, परंतु नक्कीच प्रशंसा विश्वास पाटील सर, संजय पाटील सर, कमल सर, अगदी योग्य डिसिजन तुमच्या माध्यमातून आज आम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. परंतु एक इनिंग अजूनही बाकी आहे. वली या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 41 धावांचे लक्ष उभं केलंय टीम जय हनुमान खोनी या संघाने साईशा खारबाव टीम समोर. शेवटच्या इनिंगसाठी आपण मानेरे गावचा बुलंद आवाज ऐकूया. राहुल भोईर. थँक्यू सो मच संदेशजी. टार्गेट मोठं नाहीये, आता मॅच जरूर आपल्याला चांगली पाहायला मिळेल. खोदून काढला फटकार, आउटची पुन्हा संधी, डायरेक्ट हिट हवं होतं. वेगवान थ्रो देखील पाहायला मिळाला. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 40 धावा चेस करायचे. त्या मॅचमध्ये सुपर 3 मध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल त्याकरिता ही महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. गंगामाता चषक 2025 वज्रशूर क्रिकेट संघ निंबवली बी, राजा गुलवी, शुभम गुलवी अँड ऑल टीम सगळ्यांचीच आपण नावं जरूर सकाळी देखील उल्लेख सगळ्यांचा केलं होतं. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट आजचा पहिलाच दिवस संपन्न होतोय. नेक्स्ट बॉल, शिंगोळेचा चेंडू, कमी गती, चांगला चेंडू आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, यामध्ये शंका अजिबात नाही. मी मगाशीच सांगितलं होतं जेव्हा आमचा स्पेल सुरू झाला. टार्गेट या मॅचमध्ये 40 जरूर आहे. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये
जय हनुमान क्रिकेट संघ खोनीच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट त्यांचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यांच्या अगेन्स्ट साई स्पोर्ट्स खारबाव अक्षय पाटील समोर सज्ज खेळण्यासाठी. शिंगोलेचा चेंडू समोर ड्राईव्ह केलेला आहे. व्ही शेप मध्ये फटका उडवला. रॉकेट आहे स्क्रीनच्या दिशेने सिक्सर. दक्षिण चिंगोळ्यावरती आक्रमण करत असताना अक्षय पाटील सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती या मॅच मध्ये करायचे 40 धावा. उद्याच्या आपल्याला मॅचेस पाहायला मिळते तुमच्या समोर. जरूर उद्याचा मी वेळापत्रक घेऊन येतो थोडा स्वाद. उद्या देखील इन ऍक्शन जबरदस्त खेळाडू खेळणार आहेत. लक्ष्य करण्याचा प्रयत्न शिंगोळ्याचा. लाईन खराब आहे. लेगस्टिकच्या बाहेर आहे चेंडू. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली एकूण 8 या आकड्यावरती आपल्याला स्कोर बोर्ड पाहायला मिळतं. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू स्क्रीन समोर खेळले. अजून एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर तिकडे जरूर जात होता की काय. तेवढी चांगली फिल्डिंग. कारण का इकडे आमचा कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर लेफ्ट साईडलाच आमचे डीजेचे साऊंड आहेत. बरोबर कव्हर होत नाहीये. काय फिल्डिंगचा आपल्याला 100% कमिटमेंट पाहायला मिळाली. हा तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. सुंदर होता चेंडू. शिंगोळेचा स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड शॉट. एवढं इझी नाहीये. तर काय फिल्डिंगचा सँडर आपल्याला तिथे पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग. 10 धावा. नेक्स्ट बॉल. इकडे धावा मिळतील. इकडे धावा जरूर मिळतील. स्कोर ऑफ द विकेट खेळले. चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. चौकार. 4 धावा. एकूण रन्स 14-14 या मॅच मध्ये करायचे. विजय करीता 41 टार्गेट आहे. 14 झाले. बघा उद्याच्या देखील आपल्याला मॅचेस पाहायला मिळेल. वेताल कोपर संघाला बाय मिळते. त्याच्यानंतर गावदेवी एवेच्या अगेन्स्ट आवाज बिनारे. आपल्याला पुढची मॅच पुन्हा इन ऍक्शन संघ टेमगरपाड्याच्या अगेन्स्ट हरी जोशीचा संघ आहे. जे कालिका माता क्रिकेट संघ. चेंजेस आहेत काहीसे. बघा उद्या ज्या मॅचेस आपल्याला उद्या जे संघ खेळणार आहेत. वेताल कोपर, गावदेवी एवई, आवाज बिनार, देवरुंगपाडा, जे कालिका माता क्रिकेट संघ वडगर, कारिवली संघ इन ऍक्शन आणि एकविरा खांबालपाड खारबावे माफ करा, बंटी स्पोर्ट बोरोडी, काल्लेर राकेशचा संघ आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर. उद्या या टीम इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील आपल्याला एक चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. उद्या दुसरा दिवस आहे त्या क्रिकेट टुर्नामेंटचा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण 14 झालेल्या 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅच तर जवळ आहे. विजयापासून भरपूर जवळ आहेत बघतो आपण या मॅच मध्ये. साई स्पोर्ट्स खारबाव संघ चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी. खराब आहे चेंडू. रिव्हर्सचा फटका. जबरदस्त शॉट. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. होता चेंडू. सुंदर अशा आमची डीजे सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक आहे. चांगली सिस्टम. टेलिकास्ट आमची एसकेची, शंकर दादा त्यांची पूर्ण टीम, आमचे ऑफिशियल अंपायर्स, गुणसंख्यक आमचे युवराज केने जे बावाले आहेत. सुंदर स्कोरिंग करतायत. बरेचशा क्रिकेट टुर्नामेंट मध्ये त्यांच्याने आमची भेट होत असते. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती 20. भागेश मात्रे यांचा आवाज आपण ऐकला कॉमेंट्री बॉक्स मधून. आमचे संदेश जे आमच्या सोबत सकाळपासून आहेत
त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमची पूर्ण टीम चांगलं असं काम करते पूर्ण दिवसभरामध्ये. गंगामाता चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट वज्रेश्वर क्रिकेट संघ निंबोली बी चे सगळे खेळाडू, आमचे ग्रामस्थ मंडळ आणि पंचकृषी सगळेच आमचे जे वरिष्ठ आहेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं, देणगीदार, स्पॉन्सर, त्यांचे मनापासून आभार. जरूर ते लास्ट डे आपल्यासोबत जॉईन होतीलच. हा चेंडू बघितला जाऊ दिलाय. लिगल आहे चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला. येत असताना डॉट बॉल. 10-19 स्कोर बरोबर बघतो आपण. 20 झाल्या जुन्या मॅच मध्ये 21 आय थिंक करायच्या असाव्या विजयाकरिता. 41 टार्गेट. सुपर 3 मध्ये आज कुठला संघ येतोय? साईस खारबाव की हनुमान क्रिकेट संघ खोनी. चांगलं क्रिकेट दोन्ही टीम ना आजच्या दिवसामध्ये खेळलेलं आहे. राऊंड विकेट. पुन्हा फुल टॉस होता, समोर ड्राईव्ह केलेला आहे. डायरेक्ट हिटची गरज मात्र इकडनं बघतो आपण. धाव मात्र एक सिंगल घेतली जाते. एका धावाने साकृटीत होती. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 21. 21 धावा झाल्या. जुन्या मॅच मध्ये 20 करायचे आहेत. आय थिंक येणारा चेंडू शिल्लक असावे. 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 मध्ये 20 करायचे आहेत. 5च धावा एक्स्ट्रा आहेत. 50+ जाणं गरजेचं होतं. मात्र बॉलिंग आपण चांगली बघितली पहिल्या इनिंग मध्ये, खास करून अक्षय पाटीलची जादुई बॉलिंग. त्यावेळेचा चांगला चेंडू, लेंथ चांगली, टप्पा चांगला, व्हेरिएशन चांगले आणि गरजेचं आहे. बघतो आपण ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही बॉलिंग करता तुमच्याकडे व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन बॉलिंग ज्याला म्हटलं जातं. व्हेरिएशन, अचूकता, प्रत्येक चेंडू वेगळा टाकण्याचा प्रयत्न. जास्त वेगानं चेंडू टाकला पाहिजे असं गरजेचं नाहीये. तुमच्याकडे चांगला टप्पा आणि गती आणि व्हेरिएशन असेल ना तर सगळ्या काही गोष्टी सुरळीत होऊ शकतात. ती कला एक बॉलरकडे गरजेची आहे. संघाची एकूण धावसंख्या 21 झालेली आहे. 20 ची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये. साई स्पोर्ट्स खारबाव आजच्या दिवसामध्ये दोन्ही टीमचा जबरदस्त खेळ राहिला. उद्या देखील टॉप 10 टीम 3 ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळते. चेंडू पुन्हा बघितला जाऊ दिलाय. चांगली बॉलिंग आहे. डॉट बॉल प्रेशर वाढू शकतो, हे विसरून जमणार नाहीये. खारबाव संघाला देखील 13 चेंडू आता शिल्लक आहे त्या मॅच मध्ये. पाहतो आपण 20 ची गरज आहे. सिक्सर, त्याच्यानंतर डॉट, सिंगल, डॉट. चांगली बॉलिंग केलेली आहे आतिश पाटील ना. व्हेरी गुड बॉलिंग. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, फटका ऑनडायचा डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल इकडनं नसणारे. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एकूण बघतो आपण षटक संपतील. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर षटक धाव आहेत 22, करायचे आहेत 41, चेंडू शिल्लक आहेत 12, रन्स करायचे आहेत 19. 19. यस दिस आहे. सिरीज 22 धाव बलकावरती आहेत. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गंगामाता चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट आजचा फर्स्ट डे, पहिला दिवस. कैलासवाचे अजय सोमनाथ गुलवी निंबोली यांच्या स्मरणार्थ सन्मान्य आमचे हितेश विलास गुलवी यांनी आम्हाला सुंदर अशा मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या स्पॉन्सरशिप केलेल्या. त्यांचं मनापासून आभार. सगळे जे स्पॉन्सर आहेत जरूर त्यांची नावांचा आम्ही उल्लेख करू. आमच्यापर्यंत पूर्ण लिस्ट पाठवून द्या. स्पॉन्सर खूप महत्वाचे आहेत क्रिकेट टुर्नामेंट मधलं की स्पॉन्सरशिप व्हेरी इम्पॉर्टंट.
12 चेंडू शिल्लक त्या मॅच मध्ये 19 विजयाकरिता करायचे आहेत. मॅच तर जवळ आहे. आता क्रिकेट असा खेळ आहे की जिथे आपण फक्त अंदाज लावू शकतो. जर तर विकेट्स 1 ते 2 गेल्या तर एक आता मोठा फटका 1-2 मोठे फटके मॅच जवळ येऊ शकते. काय होऊ शकता. मानस बॉलिंग मार्क वरती धाडस करावं लागेल मानसला. ओद विकेट ना पहिलाच बॉल जबरदस्त चपराक आहे. चेंडू स्ट्राइकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाईल पुढे. 26-11 मध्ये 15 करायचे. बॅटिंग ऑर्डर मोठा आहे. वतारी आहेत पराग, मोनिश तरे, बाहुबली सेकंड, ते देखील बॅटिंगची वाट बघतायत. तर मेल असं वाटत नाही. महेंद्र काका आहेत. पुन्हा बॅक टू द बॉलर. समोर फटका खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल. बाउंड्री रायडर्स व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा पॉवर प्ले संपतो तेव्हा त्यांची प्रमुख भूमिका असते ॲज अ बाउंड्री रायडर्स. त्यांच्यावरती जिम्मेदारी जबाबदारी असते चेंडू अडवण्याची. जेव्हा चेंडू वेगाने जातो, निव्याचा चेंडू यूज होतोय, एवढं इझी नाहीये. आमचे सन्माननीय सागर गोपीनाथजी गुलवी यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट कॅच, त्याच्यानंतर या सगळ्या मालिकेवरच्या ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेल्या आहेत. सन्माननीय सागरजी गोपीनाथ गुलवी, आपलं मनापासून आभार. असं सहकार्य तुमचं आम्हाला प्रत्येक वेळेस लाभेल अशी अपेक्षा. पुन्हा एकदा इकडनं रन्स काय आता जास्त मिळतील, जरूर मिळतील. चेंडू नक्कीच फिल्डरला बीट करत चालला. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. यस यस, सुपर्ब साऊंड सिस्टम आहे. खरं तर मनापासून आभार. चांगलं डीजे, व्हॉइस क्वालिटी खूप महत्वाची असते आणि खरं तर कौतुक आहे आमच्या डीजे मास्टरचं. लग्न हल्दी सुरू होतील. कोणाला संपर्क साधायचा तर आपण लगेच संपर्क साधा. जरूर आम्ही डिस्काउंट देऊ तुम्हाला. 9 मध्ये 10. रिवर्स खेळले. जबरदस्त शॉट. काय फटकाय. पॉइंटला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 आहे. जे चेंडूची मागणी होते. मॅच आता जवळ, विजयाच्या जवळ आहे. आय थिंक 4ची अजूनही गरज आहे. रील स्टार अनिकेत मात्र देखील आहेत. चर्चा जनत्याकडनं महाराष्ट्रभर ज्या अनुषंगाने ते रील्स बनवतात. आयडिया त्यांना सुचते. कदाचित एखादी रील संध्याकाळपर्यंत येऊ शकेल त्यांची. काय ते ब्लॉगर देखील आहेत. ब्लॉग देखील बनवतात. क्रिकेट खेळतायत, ब्लॉग बनवतायत. अजून काय करतात असेल तर आम्हाला ते सांगा. सूरजने सांगितलं होतं आम्हाला, तर त्याचा उल्लेख आपण जरूर टीम मध्ये करू. समोर खेळले. मॅच एकतर्फी म्हणून आपण थोडीशी चर्चा वेगळे करतोय, देखील गरजेचं. क्रिकेट मध्ये सध्या मॅच कारभारच्या बाजूने जास्त विजय चान्सेस. फक्त 2च धावेची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 बॉल 2 सिक्वेशन या मॅच मध्ये विजयाकरिता. प्रणय पाटील वंडर बॉय. प्रणयने भरपूर आनंद सकाळीच घेतला होता. दुपारी बराचसा त्याने आम्हाला चर्चा आमच्या सोबत केली होती की आजच्या दिवसामध्ये जर आम्ही चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. थोडासा परफॉर्मन्स आमचा खराब होतोय, मात्र आज चांगला खेळू. चांगला चेंडू होता. ऑन साइडला कदाचित दुसरीचा कॉल असू शकेल. विजयाच्या धावा 2 मिळतील आणि जरूर मिळतील. या 2 धावा इकडनं विजयाच्या सुपर 3 मध्ये पहिला संघ क्वालिफाय झालेला आहे. साई स्पोर्ट्स कार भाऊ, अभिनंदन.